नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। शहरातील अवैध धंदे बंद करणार, आगामी निवडणुका भयमुक्त होतील, पूर्ण तयारीसाठी 1 महिना पुरेसा, नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिला जनतेला विश्वास। आज दिनांक 16 डिसेंबरला सायंकाळी 4:30 वाजता अमरावती शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी आज तातडीने पदभार सांभाळताच अमरावतीकरांना विश्वास देत म्हणाले की शहरातील अवैध धंदे निस्तनाबूत केले जातील, सोबतच आगामी निवडणुका पूर्णपणे भयमुक्त आणि निपक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी माझ्यासाठी 1 महिना पुरेसा असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांनी आपल्या शैलीत पत्रकारांशी बोलताना अमरावतीमध्ये पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहणाय काम करतील, माझ्या कार्यकाळात सज्जनांची रक्षा आणि दुर्जनांचा विनाश ही कार्यपद्धती अवलंबली जाईल असेही त्यांनी सांगितले। राकेश ओला यांच्या नियुक्तीनंतर अमरावतीत पुन्हा शांती आणि सुव्यवस्था मजबूत होईल अशी आशा आहे। अमरावतीचे सीपी अरविंद चावरिया यांनी नवनियुक्त सीपी ओला यांना पदभार सोपवल्यानंतर मीडियाला दिल्या भावनिक प्रतिक्रिया। आज सायंकाळी 4:30 वाजता अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी थेट पोलीस आयुक्तालयात येऊन अमरावतीचे सध्याचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते पदभार स्वीकारला। तेव्हा अरविंद चावरिया यांनी मीडियाशी संवाद साधत भावनिक प्रतिक्रिया देत ते म्हणाले की सीपी म्हणून माझ्या कार्यकाळात तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मीडियाचा सकारात्मक आणि जबाबदार दृष्टिकोन उत्साहवर्धक होता, त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाल्यास आणि चांगले काम करण्यास मदत झाली। शहराला नवीन सीपी म्हणून एक उत्कृष्ट पोलीस अधिकारी मिळाला आहे।